नमस्कार, मी इक्बाल रेठरेगर. आपण पाहत आहात तरुण भारत. आज आपण बोलणार आहोत कोल्हापूरच्या राजकारणावर भाष्य करणारा खास विषय, गोकुळ दूध संघाची निवडणूक आणि ठरावासाठी लाखोची बोली. सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक काही महिन्यावर असली तरी जिल्ह्याभरात या संदर्भात चर्चा सुरू आहे. कारण यावेळी चर्चा शेतकरी किंवा विकासाची कमी आणि ठरावधारकांच्या बोलीची जास्त होताना दिसते. गोकुळची सत्ता राजकीय नेत्यांच्यासाठी इतकी महत्वाची का, याचा विचार केल्यास कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ हा राज्यातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली सहकारी संस्थांपैकी एक संघ आहे. गोकुळवर ज्याची पकड त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावरही मजबूत पकड मानली जाते. हजारो दूध उत्पादक, शेकडो संस्था आणि कोट्यावधी रुपयांची उलाढाल यामुळे गोकुळवर नियंत्रण मिळवणे म्हणजे केवळ एक संस्था जिंकणे नाही, तर जिल्ह्यातील राजकीय आणि आर्थिक प्रभाव वाढवणे आहे. म्हणूनच गोकुळची निवडणूक आली की ती केवळ सहकाराची राहत नाही, ती थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी येते. सध्या गोकुळची ही लढत जवळपास महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील अशीच होणार हे आता जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अनेक वेळा स्पष्ट केलंय की गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल. म्हणजे एका बाजूला हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि महायुतीची ताकद, तर दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील यांचं नेतृत्व. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर गोकुळची लढत भविष्यातील राजकीय सत्ता समीकरणांची रंगीत तालीम देखील मानली जाते. या सर्व घडामोडी असल्या तरी सध्या चर्चेत आहे ठरावासाठी लागलेली लाखोंची बोली. गोकुळच्या निवडणुकीसाठी 4844 दूध संस्था आतापर्यंत पात्र ठरल्या आहेत, तर काही अपात्र ठरवण्यात आलेल्या दूध संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ठराव दाखल करण्यासाठी 1 जून पासून सुरुवात झाली. 1 जुलै पर्यंत ठराव दाखल केले जाणार आहेत. आतापर्यंत 250हून अधिक ठराव दाखल झालेत. यामुळे आता गावागावातील दूध संस्थाधारक ठरावधारकांसाठी मोठ्या प्रमाणात बोली लागली आहे. काही ठिकाणी एका ठरावासाठी लाखो रुपयांची ऑफर दिली जात असल्याचं बोललं जाते. त्यामुळे जिल्ह्याभरात या चर्चेने जोर धरला आहे. आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठरावधारक आता उघडपणे एक प्रश्न विचारताना दिसतात. गोकुळमध्ये संचालक झाल्यावर अनेकांचे व्यवसाय वाढतात, प्रभाव वाढतो, सत्ता वाढते. मग आमच्या मतामुळे जर कुणाचं राजकारण आणि भविष्य ठरणार असेल तर आम्ही आमच्या मतांची किंमत का घेऊ नये, हा प्रश्न वरवर पाहता व्यावहारिक वाटतो. पण याच विचारातून सहकाराच्या मूळ मूल्यांना धक्का बसतो. हे देखील खरे आहे. जेव्हा ठरावधारक निष्ठेपेक्षा व्यवहार महत्वाचा मानू लागतो तेव्हा कोणताही नेता 100% खात्रीने विजयाचा दावा करू शकत नाही. आज एका गटाकडे असलेला ठराव उद्या दुसऱ्या गटाकडे देखील जाऊ शकतो. म्हणूनच आमदार सतेज पाटील असोत, मंत्री हसन मुश्रीफ किंवा खासदार धनंजय महाडिक या सर्वांच्यासाठी ही निवडणूक तितकीच कठीण आणि अनिश्चित मानली जाते. खरं तर दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी हा मूलभूत उद्देश ठेवून गोकुळ दूध संघाची उभारणी करण्यात आली. पण आज चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कमी आणि कोण कोणाला किती किंमत देतोय यावर जास्त होताना दिसते. कारण संस्था जितकी मोठी असते त्यांच्या सत्तेची किंमत वाढते आणि त्यामुळेच एक एक ठराव आता महत्वाचा असल्यानं अधिकाधिक दूध संस्थांचे ठराव आपल्याकडे यावेत यासाठी नेते देखील प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दूध संस्थांच्या ठरावांना लाखोंचा मोल आला आहे. परंतु गोकुळची निवडणूक अजून काही महिने लांब आहे. पण आतापासूनच सुरू झालेल्या हालचाली पाहता ही निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेची लढत मानली जाते. मात्र प्रश्न फक्त एवढाच आहे की निवडणूक शेतकरी, दूध उत्पादक यांच्या हिताची होणार की ती पैशांच्या ताकदीवर आणि ठरावांच्या बोलीवर ठरणार, याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात मिळेल. तोपर्यंत गोकुळच्या राजकीय घडामोडीवर आपण तरुण भारतच्या माध्यमातून असंच लक्ष ठेवून कायम राहणार आहोत. धन्यवाद.